रामायण महाभारतात भयानक विध्वंस करणारी अशी शस्त्रास्त्रांचं नाव येतं. रामायणातसुद्धा विश्वामित्रांनी रामांना बरीच अस्त्र दिली. दंडचक्र आहे, कालचक्र आहे, विष्णुचक्र आहे, इंद्राचं वज्र आहे, शंकराचं शूलास्त्र आहे, आणखी कितीतरी आहे, दृढनाम किंवा शतोदर, अशी अनेक अस्त्र दिलेली आहेत. आता आपल्याला माहिती आहे की एखादं विध्वंसकारी अस्त्र जे आहे, उदाहरणार्थ हायड्रोजन बॉम्ब असेल, ॲटम बॉम्ब असेल, तर त्याला एक कॅरिंग व्हेकल असतं. उदाहरणार्थ अमेरिकेकडे B-2 बॉम्बर आहे. किंवा न्यूक्लिअर पेलोड जरी असेल तरी त्यासाठी तुम्हाला मिसाईल्स लागतात. इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, सबमरीनचे आहेत, किंवा लक्ष्याचा वेध घेणारे क्रूज मिसाईल्स आहेत. सॅटेलाईट पाठवायला पण तुम्हाला रॉकेट्स लागतात. तर ही अस्त्र मग कशी, कुठे त्यांनी साठवली, त्याला किती स्पेस लागली, की त्याच्या मागे रथ, मोठमोठे रथ घेऊन चालत होते का? तर ही अस्त्रविद्या जी आहे, तर वाल्मिकी रामायणात तो श्लोक आलेला आहे की मानसहा कार्यकालेषु सहाय्यं मे करिष्यत, की ही मनामध्ये साठवलेली आहेत, की यांचं फक्त मनामध्ये स्मरण करायचं, किती प्रकट होतात, आणि त्यांचा उपसंहार करायला सुद्धा त्यांना तशी मनातून आज्ञा द्यायची. त्यामुळे यांचं स्टोरेज लोकेशन जे आहे ते मन आहे, आणि केवळ स्मरणानं चालणारी आणि उपसंहार होणारी अशी ही अस्त्र असतात.